नवी मुंबई महानगरपालिकेत करार स्वरूपात अर्थात ठोक मानधनावर गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यासंदर्भात सत्ताधारी भाजपचे नगरसेवक सागर नाईक यांच्या माध्यमातून 1 एप्रिल 2026च्या विशेष महासभेत अशासकीय ठराव मांडण्यात आला होता। या ठरावावर शिवसेना नगरसेविका व माजी विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील यांनी तीव्र आक्षेप नोंदवत सत्ताधाऱ्यांवर टीका केली। त्यांनी नमूद केले की संबंधित कर्मचाऱ्यांच्या हितासाठी समान काम समान वेतन या तत्वानुसार त्यांना महानगरपालिकेच्या सेवेत बिनशर्त कायमस्वरूपी समाविष्ट करण्याचा प्रस्ताव प्रशासनामार्फत आयुक्तांनी सभागृहात सादर करणे अपेक्षित होते। मात्र अशा प्रकारचा केवळ वेतनवाढीपुरता मर्यादित अशासकीय ठराव मांडून गेल्या अनेक वर्षांपासून ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची सत्ताधाऱ्यांकडून केवळ दिशाभूल व चेष्टा केली जात असल्याचा गंभीर आरोपही सरोज पाटील यांनी लगावला। खरं तर हे जे ठोक मानधन कर्मचारी आहेत यांच्यासाठी आम्ही खूप पॉझिटिव्ह आहोत आणि तुम्हाला माहित असेल की स्टँडिंग मध्ये असताना या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव आणा। ज्यावेळेस 58 वर्षाचे जे होते कर्मचारी 60 वर्षापर्यंत त्यांना ठेवायचा तो प्रस्ताव होता, त्यावेळेस मीच हा मुद्दा उपस्थित केलेला होता की जे ठोक मानधन आणि कंत्राटी पद्धतीने जे कर्मचारी आहेत त्यांना कायम करण्याचा प्रस्ताव आणा। परंतु आज जो सभागृहात प्रस्ताव आलेला होता तो सभागृहामधले आमचे सभागृह नेते आहेत त्यांनी तो प्रस्ताव उपस्थित केलेला होता आणि जो सदस्य प्रस्ताव म्हणतो तो सभागृहात मांडत असताना तो अशासकीय ठराव म्हणून गणला जातो असं माझं तरी मत आहे। आणि या अशासकीय ठरावावर बोलत असताना आज तुम्ही बघितलं की आयुक्तांनी काय त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे। जे आपण म्हणतोय आज जे ठोक मानधनचे कर्मचारी आज मोठ्या आशेने बघत होते हो, आज तुम्ही बघितलं 58 ते 60 वर्षाचा हा फेटाळला गेलेला हा प्रस्ताव। मग कुठेतरी त्यांना त्यांच्या मनाच्या भावना लक्षात घेऊन हा ठराव आपण मांडायला पाहिजे। मी मान्य करते आज मी त्यांच्या बाजूने आहे। सर्व कर्मचारी आज आपण मोठमोठे पुरस्कार त्यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत। आज शिक्षक असू दे, कर्मचारी असू दे, स्वच्छता कर्मचारी असू दे, प्रत्येक प्रभागामध्ये ते कर्मचारी आहेत आणि मोठ्या आशेने बघतात की आम्हाला कधीतरी कायम करण्यात येईल म्हणून। आणि आज जो प्रस्तावला आम्ही खूप आनंदात आहोत। आमचे शिवसेना पक्षाच्या मध्ये आम्ही ठाम त्यांच्या पाठीशी उभे आहोत। मी तर म्हणते आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री यांना देखील आम्ही या प्रस्तावाबद्दल सांगणार आहोत आणि नक्कीच ते आम्हाला सहकार्य करतील। पण ज्या वेळेस प्रशासनाच्या मार्फत हा जेव्हा शासकीय ठराव म्हणून येईल त्यावेळेस बोलणं उचित समजेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।